आज कृतीतून समर्थ भारत या विषयावर आपण एक संवाद घेतोय. तर संवाद सुरू करण्याच्या आधी सर्वांना खास आपल्या भारतीय पद्धतीने नमस्कार करतो. कारण मला सुरुवातीपासूनच वाटत होतं की या एका नमस्ते या एका शब्दात पूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे. आणि खास या कोरोनाच्या काळात तर ही भारतीय पद्धत अगदी पूर्ण जगानं स्वीकारली आहे. कारण की पूर्वीच्या काळी ये हृदयीचे ते हृदयी ज्याला म्हणतात, असा हा भाव राखून नमस्ते या शब्दानं संवाद सुरू करायचे. काही जणांचं तर असं मत आहे की आपल्या मेंदूचा उजवा भाग आणि आपल्या मेंदूचा डावा भाग हा दोन्ही एकत्र करून फक्त आपल्या पुढच्या मैत्रीसाठी, पुढच्या मैत्रीपूर्ण संवादासाठी आपण तो संवाद एक हृदयपूर्वक नातं करून सुरुवात करतो. असा या नमस्तेचा एक मोठा मतितार्थ काढता येईल. आणि सध्याच्या कोरोनाच्या काळात ज्या आधी पाश्चात्य पद्धतीनं आपण शेक हँड करायचो ते मागं पडून, कारण की त्यानं शारीरिक संपर्क येतो, त्यानं सोशल डिस्टन्सिंग राखलं जात नाही, आणि म्हणून नमस्ते ही पद्धत पूर्ण जगानं स्वीकारली. आणि म्हणून सर्वप्रथम समर्थ भारत परिवारातील सर्व कार्यकर्ता बंधू भगिनींना, आमच्या मित्रपरिचितांना सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आज या संवादाचा एक विषय एक वेगळा ठरवत असताना, कारण की सहसा आपण हा विषय कुठं ऐकत नाही. आपल्याला मोठमोठे आपण व्याख्यान ऐकतो, मोठमोठ्या लोकांचं आपण बोलणं ऐकतो, पण हा जो एक वेगळा विषय बऱ्याच जणांनी मला विचारलंही होतं की कृतीतून समर्थ भारत या विषयाचा नक्की अर्थ काय आहे. हा नक्की समर्थ भारत परिवार हा एक आमचा समूह आहे किंवा एक आपल्या सगळ्यांचा समूह आहे म्हणून ते समर्थ भारत आहे का, किंवा कृतीतून म्हणजे नक्की कुणाच्या कृतीतून? हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या काही मिनिटात उलगडत जातील. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की देशकार्य म्हणजे काय. सगळ्यांना असा प्रश्न पडतो की मला या युवा अवस्थेत किंवा मला माझ्या पूर्ण आयुष्यात देशकार्य करायचं आहे, समाजकार्य करायचं आहे, मला समाजाप्रती स्वतःचं जीवन व्यतीत करायचं आहे. लहानपणापासून या समाजानं मला काहीतरी दिलं आहे आणि या कृतज्ञता भावापोटी या समाजाप्रती जे माझे कृतज्ञता भाव आहे त्यासाठी मला समाजासाठी काय करता येईल, हे असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. आणि या प्रश्नांची उत्तरं ते स्वतःच्या परीनं शोधत असतात. पण मित्रांनो, देशकार्य हे आपल्या दैनंदिन कृतीतून कसं करता येईल? दररोजच्या आपलं जीवन असतं, काही जण शिक्षण करत असतात, मग कॉलेजच्या किंवा त्या युवकांच्या माध्यमातून असेल, किंवा जे काही जण नोकरी करत असतील ते त्यांच्या माध्यमातून असेल, आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन असेल. तर अशा सर्वांगाने आपण समाजकार्य कसं करता येईल हे आधी सर्वप्रथम आपण समजून घेऊ. समाजकार्य म्हणजे नक्की काय? तर समाजाप्रती आपलं जे असलेलं ऋण आहे ते फेडताना केलेलं एक छोटंसं काम. मग भलेही एका वृक्षारोपण मोहिमेत एखादं झाड लावून असेल, किंवा सध्या दुष्काळी भागात अनेक वेळा पाणी फाउंडेशनचं काम चालतं, तर त्यात एखादं छोटंसं श्रमदान करून असेल, किंवा अशा विविध संघटना आहेत किंवा असे विविध समूह आहेत, त्या समूहांमार्फत केलेलं किंवा आपल्या वैयक्तिक पातळीवर केलेलं एका कुटुंबाला दिलेलं धान्य असेल, किंवा एक कुटुंबाच्या एका विद्यार्थ्याला केलेली शाळेची मदत असेल, तर विविध भावात आपण समाजकार्य करत असतो. तर हे समाजकार्याची व्याप्ती ही कुठंपर्यंत आहे? तर आपण आपलं जे दैनंदिन कार्य करत असतो तर त्या कार्यात आपण सुद्धा समाजकार्य करू शकतो. तर काही जणांना असं वाटतं की माझ्या एकट्यानं काय बदलणार आहे. तर आपल्याला ती अकबर बिरबल यांच्या ह्याच्यातली गोष्ट माहीत असेल. एकदा पूर्ण हौदात दूध गोळा करायचं होतं आणि सगळ्या शहरवासियांना, गावकऱ्यांना आव्हान केलं जातं की या हंड्यात सर्वांनी एक एक त्यांच्याकडे जी मटकी आहे ते तेवढं दूध प्रत्येकानं आणायचं आहे आणि त्या हौदात मोकळं करायचं. पण प्रत्येकाच्या मनात हाच विचार येतो की माझ्या एकट्यानं काय फरक पडतो आहे. आणि म्हणून प्रत्येकजण काय म्हणतो की सगळं गाव तर दूध देणारच आहे, कारण मी एक हंडाभर पाणी दिलं तर काय हरकत आहे. आणि म्हणून त्यासाठी प्रत्येकजण हंडाभर पाणीच देतो. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे मित्रांनो की जेव्हा तो राजा किंवा जेव्हा ते अधिकारी आहेत ते जेव्हा बघतात, तर तेव्हा त्यांना असं लक्षात येतं की तिथं दूध नाही तर पूर्णपणे पाणीच आहे. सांगण्याचा उद्देश काय? तर तुमच्या एका कार्यानं, तुमच्या एका हातानं देवानं जे 2 हात आपल्याला दिलेत त्यात जितकं मावतं तितकंच आपण आपल्यासाठी ठेवलं पाहिजे. ते उतू जायच्या आत हे आपण समाजाप्रती दान केलं पाहिजे. आणि म्हणून हे समाजकार्य करत असताना एक कथा मला छोटीशी आठवते.
एकदा आर्य चाणक्य रात्रीच्या वेळेत एका राज्य मंत्रिमंडळाचं त्यांचं जे कार्य होतं ते रात्रीच्या अंधारात, त्या काळी लाईट आत्ताचे जसे LED बल्ब LED लाईट असतात तसे त्या काळी प्रकाशाचं एकच साधन होतं, ते म्हणजे समय, दिवा. त्यामुळे ते दिवा लावून त्या दिव्याखालच्या प्रकाशात ते त्यांचं काम करत बसलेले. थोड्याच वेळानं त्यांचा एक मित्र आला. तेव्हा त्यांचा मित्र आला आणि मला तुमच्याशी काही वैयक्तिक कामासाठी चर्चा करायची आहे. तेव्हा चाणक्य म्हणाले 2 मिनिट थांब. आणि चाणक्यांनी काय केलं तर ते ज्या दिव्याखालच्या प्रकाशात स्वतःचं काम करत बसलेलं तो दिवा त्यांनी शांत केला आणि त्याच्याच कडेला जी असलेली समई आहे ती त्यांनी पेटवली आणि ते त्यांच्या मित्राला म्हणाले बोल. आणि त्यांचा मित्र आश्चर्यचकित झाला की पहिल्यांदा तर तो दिवा होताच, त्यात तेलही पुरेसं होतं, मग तरी पण तुम्ही तो दिवा विझून दुसरा दिवा का पेटवला? आणि आपण जे बोलतोय मी आल्यामुळं त्यात काय बदल केला का? तर तेव्हा चाणक्यांनी दिलेलं उत्तर मित्रांनो फार छान आहे. चाणक्य म्हणतात मला जे राज्याची जी तिजोरी आहे त्याच्या पैशातनं जे तेल मिळतं त्यातनं मी हे राज्य मंत्रिमंडळाचा कारभार त्या तेलाच्या ज्योत जी तेवत असते त्या तेलावर मी करत असतो. आणि जेव्हा मी माझं वैयक्तिक काम करतो आहे तेव्हा मला त्या राज्याच्या तिजोरीतनं आलेल्या पैशाची जी तेलाचं जे ज्योत आहे त्यातनं करण्याचा कुठला अधिकार नाही. आणि म्हणून मी माझ्या वैयक्तिक पगारातनं जे तेल आणतो त्यातनं मी आपला वैयक्तिक संवाद करू शकतो. मित्रांनो, यातला छोटासा जर तुम्ही अर्थ लक्षात घेतला तर राज्याप्रती असलेली निष्ठा काय आहे किंवा समाजाच्या जे आपली सरकारी यंत्रणा आहे, जे आपले सामाजिक संसाधन आहे त्याला लुबाडण्याचं काय जे तंत्र आहे ते जे आपण आत्ता बघतो त्याच्यावर किती प्रमाणात चाणक्यांचे उच्च विचार आहेत हे आपल्याला लक्षात येत असतील मित्रांनो. आणि म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे, तुकारामांनी फार वर्षापूर्वी एक वचन म्हणून ठेवले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आपल्याला अनेकदा वाटत असतं की आपलं बघून इतरांनी कार्य करावं. आपल्याला अनेकदा वाटत असतं की आपलं जे कार्य आहे ते इतरांपर्यंत पोचावं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी मूठभर मावळे तयार केले होते. तर ते मावळे स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्वराज्यासाठी लढायला तयार होते. त्याचं एक कारण होतं, ज्याला ये हृदयीचे ते हृदयी घालणं म्हणतात, ते महाराजांना शक्य झालं होतं. का? कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या वागण्यात ते कार्य आणलं होतं. आणि म्हणून आपल्याला सर्वप्रथम आपल्या वागण्यात ते कार्य आणलं पाहिजे. जे आपले भाव आहेत, जे आपले विचार आहेत, जे आपले आदर्शत्व आहेत ते आपल्या वागण्यात थोडे का होईना, मग भले दिवसाला एक कार्य असेल, हे आपल्याला आपल्या वागण्यातनं आणायला हवं. आणि म्हणून सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं विजन काय आहे. आता समर्थ भारत परिवार हा एक आमचा असा समूह आहे जो काही युवकांनी एकत्र येऊन किंवा काही युवकांच्या प्रेरणेने किंवा जे राष्ट्रध्येयाने प्रेरित आहेत अशाने आम्ही तो समूह स्थापन केला आहे. त्याचबरोबर आमचं जे चिन्ह आहे ते आपल्या शिवरायांची राजमुद्रा आहे की ज्या राजमुद्रेच्या अर्थानुसारच आम्ही या चंद्रकोर जशी वाढती आहे तसंही आमचं कार्य, आमचे विचार आम्ही वाढवत चाललो. आणि म्हणून आपलं विजन काय आहे तर विजन या माझ्या विषयाच्या शब्दातच आहे की समर्थ भारत. आपलं अंतिम ध्येय काय आहे तर समर्थ भारत घडवणे, समर्थ भारत करणे. आणि म्हणून या समर्थ भारतचा अर्थ काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. समर्थ भारत म्हणजे काय तर आपल्या देशातला प्रत्येक युवक हा रोजगार पाहिजे, त्याला रोजगार हवा, तो स्वतःच्या पायावर उभा असला पाहिजे. ब्रिटिश यायच्या आधी जी आपली व्यावसायिक पद्धत होती, जी प्रत्येक घरात प्रत्येक घर हे सक्षम होतं, 12 बलुतेदार 18 अलुतेदार ज्याला म्हणत होते की प्रत्येकाला एक व्यवसाय होता, प्रत्येकाला एक व्यवसाय ठरलेला होता. आणि म्हणून कुणाची चाकरी नाही तर एक ते स्वतःचं काम, एक स्वतःचं निष्ठेनं काम म्हणून जे ते लोक करायचे, अशी पद्धत आज ही अस्तित्वात येऊ शकते. त्याच्या रीतीनं नुकतंच आपण आत्मनिर्भर भारतच्या दिशेने पाऊल उचललो आहे. आमच्या देशातला प्रत्येक वयस्क हा त्याच्या म्हातारपणात सुखानं जगला पाहिजे. सध्या अनेक कौटुंबिक कलह होतात, त्यात अनेकदा आपल्याला संस्कृतीची हेळसाळ झालेली दिसते, पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण, या अशा अनेक बाबी त्याला कारणीभूत आहेत. पण यासाठी जे संस्कार दिले जातात, यासाठी जे एक बाळकडू, यासाठी जे देशभक्तीचे विचार दिले जातात, त्या दृष्टीनं आपण पाऊल टाकणं गरजेचं आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतलीत तर आमच्या देशातला युवक हा भरकटला नाही पाहिजे. सध्याचा युवक हा व्यसनात बिघडतोय, तरुणी ही फॅशनमध्ये बिघडते आहे. या अशा सर्व गोष्टीचं एक जे सार जे निघणार आहे ते अत्यंत घातक आहे मित्रांनो. आणि म्हणून या देशाला एक समर्थत्व प्राप्त करण्याच्या दिशेने आपण सर्वांनी वाटचाल केली पाहिजे. मग आपलं मिशन काय असावं
आपण सर्वांनी काय करावं, आपलं जे मिशन आहे, कुठल्या पावलावर आपण कुठल्या वाटेवर गेलं पाहिजे. तर याचं मिशन हे आहे मित्रांनो, की सर्वजण प्रत्येकासाठी आणि प्रत्येकजण सर्वासाठी, हे आपलं मिशन आहे, हे आपलं ध्येय आहे, हे उद्दिष्ट आहे. आणि या मिशनवर आपण पाऊल करत आपण या विजनपर्यंत पोहोचणार आहोत. मग ते अडीअडचणीला असेल किंवा एकमेकाला उभारी द्यायला असेल, या सर्व बाबीत आपण ते एकत्रीकरण करून आणू शकतो. आणि ह्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे. आता या वाटेवर जायचं कसं? काही जणांनी मगाशी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकले की समाजकार्य काय आहे हे सांगावं किंवा समाजकार्य कसं करायचं हे सांगावं. तर मी त्यांना सांगेन की प्रत्येकानं आपला धर्म नीट पाळला पाहिजे. आता काही जणांच्या मनात पाल चुकले असेल मी धर्म हा शब्द घेतल्यावर. मित्रांनो, आपण धर्म हा शब्द फार कमी अर्थाने वापरतो असं मला वाटतं. धर्म या शब्दाचा खरा अर्थ काय? तर मी एक विद्यार्थी आहे, तर माझा जो शिक्षकांप्रती, जो समाजाप्रती असलेला धर्म आहे तो विद्यार्थी धर्म. मी भारत देशाचा एक नागरिक आहे आणि म्हणून माझा भारत देशाप्रती असलेला जो धर्म आहे तो आहे राष्ट्रधर्म. मी एक शिक्षक आहे, तर माझ्या विद्यार्थ्यांप्रती असलेला जो धर्म आहे, माझा जो शाळेप्रती असलेला धर्म आहे तो शिक्षक धर्म. आणि म्हणून प्रत्येकानं जर आपला धर्म जर नीट रीतीनं पाळला तर मला असं वाटतं की आपल्याला आपल्या विजनपर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत पोचायला फार काळ लागणार नाही. कारण की धर्म ही जी गोष्ट, ही जी संकल्पना आहे, ह्याचे फार विपरीत अर्थ सध्या घेतले जातात. काही पंथांचे अर्थ घेतले जातात. आणि म्हणून या जो विचारात जो गुरफटलेला जो समाज आहे याला बाहेर काढण्यासाठी ही जी आपली युवक शक्ती आहे हीच कार्य करू शकेल. आणि म्हणून प्रत्येकानं आपला धर्म जर प्रामाणिकपणे पाळला तर आजही आपण बघतो काही सामाजिक कार्यालयात अनेक जण मनापासून काम करत नाहीत किंवा भ्रष्टाचाराचे अनेकदा आपल्याला प्रकरणं बघायला मिळतात. तर याचं कारण काय? तर मी माझ्या कामात नीट मन लावून ते काम करत नाही. उगाच काम करायचं आहे, मला माझा पगार मिळतो आहे, ह्या अशा अनेक बाबी या आपण जर डोळ्यासमोर ठेवल्या तर याची कारणं जर आपण शोधली तर ती ही आहेत. प्रत्येकजण आपला धर्म पाळायला कामचुकारपणा करतो आहे. आणि म्हणून प्रत्येकानं आपापला जो आपल्याप्रती किंवा समाजाप्रती असलेला जो धर्म आहे तो जर पाळला तर नक्कीच आपण आपल्या विजनपर्यंत निश्चित पोचू शकू. पुढचा जो मुद्दा आहे तो मी असा सांगेन की प्रथम स्वतःपासून आपल्याला सुरुवात करायला हवी. जे मी मगाशी सांगितलं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तर त्याच्या संबंधित आत्ताच एक मला उदाहरण आठवलं. एकदा एक व्याख्याता एका व्याख्यानामध्ये गेला होता आणि त्याच्या व्याख्यानाचा विषय होता की देव नाही, म्हणजे देव कसे नाहीत हे समजवण्यासाठी तो व्याख्यानात गेला आणि तो समजावायला लागला. श्रोतावर्ग तुडुंबा भरलेला होता आणि मोठ्या तावा तो स्वतःचे मुद्दे श्रोत्यांना पटवून देत होता आणि श्रोत्यांना पटलेही. पण नंतर एका श्रोत्याला काही प्रश्न मनात होते आणि म्हणून त्यानं त्या व्याख्याताचे काही पत्ता, काही त्याचा संपर्क मिळवला आणि तो त्याच्या घरी गेला. आणि त्यानं विचारलं, त्यांच्या पत्नी तेव्हा होत्या तिथं, त्यांना म्हणाले की असे सर आहेत का? त्यांच्या पत्नी म्हणाल्या हो, ते देवपूजा करतात. तो श्रोता आश्चर्यचकित झाला की हा माणूस त्या दिवशी एवढ्या 1000-1500 श्रोत्यांसमोर देव नाही हे पटवून देण्यात तिथं व्यग्र होता आणि आज हा माणूस घरात देवपूजा करतोय आणि त्याला राहू आहे ना. आणि जेव्हा तो व्याख्याता जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याने पहिला प्रश्न विचारला की तेव्हा तुम्ही सांगितलं की देव नाही, पटवून दिलं, वेगवेगळे ऐतिहासिक सामाजिक पुरावे दिले आणि तुम्ही आता देवपूजा करताय. तेव्हा तो व्याख्याता असं म्हणाला की मला मान्य आहे देव नाही, किंवा मला मान्य आहे की मी जे सांगितलं ते सगळं खरं आहे, मी एवढे सगळे संदर्भ गोळा केले पुस्तकं वाचून किंवा अन्य माझ्या अनुभवानुसार, पण जर चुकून माकून देव असलाच आणि जर त्यानं हे बघितलं तर शिक्षा द्यायला नको म्हणून देवपूजा करायची. मित्रांनो, असं चालणार नाही. आज आपण समाजात अनेक व्याख्याते बघतो, मोठमोठे आदर्शत्वाचे विचार ते श्रोत्यांसमोर सांगत असतात, मोठमोठे विचार ते अगदी लोकांच्या जनसमूहासमोर सांगत असतात, पण त्यातलं स्वतः आचरण ते करत नाहीत किंवा फार कमी असतं. आणि म्हणून अशांचे जे भाव आहेत किंवा अशांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोचत नाहीत, ते लोक आत्मसात करत नाहीत. आणि म्हणून जर आपल्याला असं वाटत असेल की आपले विचार इतरांपर्यंत पोचावे, आपले विचार इतरांनी ऐकावेत, आपल्याला इतरांनी त्याच नजरेनं पाहावं जे इतरांना पाहतात, तर आपल्याला प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण स्वतःपासून चालू करायला हवं. सरदार वल्लभभाईंच्या आयुष्यातली एक कथा आहे. एकदा त्यांना लग्नाला निमंत्रण आलं की लग्नाला चला,
त्यांचे फार निकटवर्तीय होते, तेव्हा सरदार वल्लभभाईंनी असं उत्तर दिलं की तुमच्या लग्नात, तुझं जे लग्न होते त्यात तू हुंडा घेतलायस का? तुझं जे लग्न होते त्यात उगाच पैसे दाखवायसाठी जो काही लवाजमा केला आहे तो काही पैशाची उधळण नाही आहे ना. तुमच्या लग्नात जे अन्न आहे ते वाया जाण्यासाठी उगाच 100-200 पाहुणे बोलवलेत आणि 1000-1500 लोकांचे जेवण केले असं नाही आहे ना, तरच मी येईन. या उदाहरणावरनं जर लक्षात घेतलं तर अगदी ही आज छोट्या छोट्या विचारांमधून आपल्या सभोवताली, माझ्या एका मित्राचीच तुम्हाला गोष्ट सांगतो. फार लहानपणापासूनचा मित्र, त्याच्या आयुष्यात एकच स्वप्न की मी विदेशात जाणार. या देशात काही ठेवलेलं नाही आहे, या देशातला व्यवसाय आहे, देशातला नोकरी नीट आहे, या देशातली सिस्टीम नीट नाही आहे आणि पूर्णपणे या देशाला शिव्या टाकत मला कसं विदेशात जायचं आणि विदेशच कसा चांगला आहे अशातच त्यानं त्याचं अगदी बालपण आणि युवकावस्थासुद्धा घालवलं. मी त्याला शेवटी फक्त एकच म्हटलं, तुला एक मित्रा म्हटलं कथा सांगतो. एक अरण्य पेटलेलं असतं, त्या अरण्याला आग लागलेली असती, सगळे प्राणी सैरावैर धावत असतात, त्यातली माणसं इकडच्या तिकडं पळत असतात, पण त्याच वेळी एक चिमणी, एक छोटीशी चिमणी, जिचं घरटं त्या झाडावर, त्यापैकी एका झाडावर असतं, ती चिमणी शेजारच्या नदीतून आपल्या चोचीतून पाणी आणून त्या झाडावर टाकत असते. खाली पळत जाणारे प्राणी त्या चिमणीला प्रश्न विचारतात, अगं चिमणे तू वेडी आहेस का? हे अरण्य पेटले, सगळे लोक सैरावैरा धावायला लागले, तुला एवढे पंख आहेत ते उडून जायचं सोडून तुझ्या एक चोचीजवळच्या पाण्यानं काही जंगलाची आग विझणार आहे? तो मित्रा, त्या चिमणीनं उत्तर दिलेलं फार छान आहे मित्रांनो. ती चिमणी म्हणते, फल खाए इस पेड़ के, फल खाए इस पेड़ के गंदे किए है पात, फल खाए इस पेड़ के गंदे किए है पात, अब यही मेरा फर्ज है जल जाऊ इनके साथ. लहानपणापासून या झाडानं मला वाढवलं, या झाडानं मला अन्न दिलं, या झाडानं मला राहायला आसरा दिला, पण जेव्हा हे झाड अडचणीत आहे तेव्हा मी पळून जाणं योग्य नाही. भलेही मी या झाडावर राख होईल, पण मी पळून जाणं योग्य नाही. मित्रांनो, आज आपल्या देशावर अनेक संकट आहेत, आपला देश उभारी करू पाहत आहे आणि अशा वेळी जर आपल्यासारखा युवक, जर आपल्यासारखा तरुण, ज्याला या देशानं लहानपणापासून वाढवलं, एक समाज दिला, या समाजाप्रती जे आपलं कर्तव्य आहे, या समाजाप्रती जी आपली जबाबदारी आहे, देशाप्रती आपली जी जबाबदारी आहे ती करणं भाग आहे. अशी जेव्हा मी त्या मित्राला गोष्ट सांगितली तेव्हा मी माझा मोठेपणा सांगणार नाही, पण खरंच तो मित्र एका वेगळ्या वळणाला लागला आणि आज सांगायला अभिमान वाटतो की तो सैन्यात जायची तयारी करतो. मित्र सांगण्याचं उदाहरण काय तर, आपला जो परिसर आहे त्या परिसरात आपण असे आमूलाग्र असो किंवा असे लक्षणीय बदल घडवू शकतो. आणि म्हणून सुरुवात तुम्ही प्रत्येकानं पहिल्यापासून केली पाहिजे. आणि आता अशी सुरुवात करताना व्यक्तीमध्ये कुठले गुण असायला हवेत, तर भगवद्गीतेतलं एक वचन आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतो की एक सात्विक करता कसा असावा, तर यासंबंधी एक वचन आहे, मुक्त संगो नहमवादी धृत्युत्साह समन्विता, मुक्त संगो नहमवादी धृत्युत्साह समन्विता सिद्ध सिद्धयोर निर्विकारः करता सात्विक उच्चते. जो करता संगरहित आहे, जो कार्यकर्ता अहंकाराचे वचन बोलत नाही, जो अहंकारी नाही आहे, जो करता एखादं चांगलं कार्य झालं की फार खुश व्हायचं, हुरळून जायचं, आणि जो करता एखाद्या कार्यात अपयश आलं तर निराश व्हायचं, असं करत नाही. जो कार्य हर्ष आणि उत्साहानं कायम प्रफुल्लित आहे तो करता सात्विक. आणि म्हणून अशा कार्यकर्त्याचे गुण आपल्यात असायला हवेत मित्रांनो. आणि असा कार्यकर्ता जर असेल तर नक्की आपण आपल्या देशाला, आपण आपल्या समाजाला, आपण आपल्या समाजाप्रतीचं कर्तव्य आहे ते आपण चांगल्या रीतीनं बजावू शकतो आणि आपल्यामुळं इतरांनाही प्रवृत्त करू शकतो. तर असेच काही जे सेवाभाव आहेत, अनेकदा काही व्याख्यानाला जाण्याचा योग येतो आणि म्हणून त्या व्याख्यानात अनेक जे सामाजिक अनुभवी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून काही जे बोल ऐकलेले असतात, त्यांच्यापैकीच बोध घेऊन मी काही मुद्दे काढलेले आहेत मित्रांनो, की आपल्याकडे कोणकोणते भाव असायला हवेत सेवा कार्य करता. सध्या कोविडच्या काळात आपण बघितलं, अनेक सामाजिक संस्था या अडीअडचणीच्या काळात पुढे आल्या. सामाजिक यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून या संस्था, या संघटना काम करत होत्या. अनेक लोक ज्यावेळी संकटात होते, अनेक गरीब लोक ज्यांना खायला अन्न नव्हतं, अनेक मजूर ज्यांना घरी जायचा प्रश्न होता, अनेक लोक ज्यांना स्वतःचे व्यवसाय उभा करता येत नव्हतं, तर अशा सर्वांगी मदत या लोकांनी, या सामाजिक संस्थांनी, या व्हॉलंटियर्सनी, स्वयंसेवकांनी केलेली आपल्याला दिसून येते.
तर हे कार्य करताना आपल्याला एक गोष्ट जी लक्षात ठेवायला हवी, ते कार्य आपलं निरपेक्ष असायला हवं. मी कार्य करतोय, मदत करायची एकाला, त्याचे फोटो काढायचे 100 आणि त्याचा दिंडोरा पिटायचा जिल्हाभर, हे जे सध्या जे थोटांड माजलेलं आहे अनेकदा आपल्याला हे राजकारणी लोकांच्यात पाहायला मिळतं. आणि म्हणून हे जो निरपेक्ष भाव आहे हा फार कमी जणांच्यात असतो. आणि हा निरपेक्ष भाव ज्याच्यात असेल तोच खरा समाजसेवक किंवा तोच खरा करता देशाच्या उद्धारासाठी कार्य करू शकतो. मी एक कार्य केलं आणि त्याचं सांगितलं पाहिजे, ते सोशल मीडियाचा वापर नक्की करावा. सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे, त्या कार्याचा लाभ घेणाऱ्यांपर्यंतही पोचतो किंवा ते कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्यांकडेच पर्यंतसुद्धा तो पोचतो. पण हे करत असताना ज्या बाबी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत त्या बाबी लक्षात घेऊन आपण ते सोशल मीडियावर जे आपलं प्रसारीकरण असेल किंवा या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. उगाच विनाकारण त्याचा दिंडोरा पिटायचा गावभर, तर अशा गोष्टी उपयोगाच्या नसतात. आणि म्हणून आपण निरपेक्ष सेवाभाव करायचा. अनेकदा तर असं म्हणून ठेवले काही लोकांनी की या हातानं उजव्या हाताने केलेली मदत त्याची अगदी म्हणजे काय म्हणतात ते खबर या डाव्या हाताला लागली नाही पाहिजे, इतकं आपलं ते दान असावं, त्यालाच दान म्हणतात. उगाच मी तुला एवढे पैसे देतो आणि तू माझं इथे इथं नाव लाव, इथे इथं बॅनर लाव, याला सेवा म्हणत नाहीत मित्रांनो, याला व्यवहार म्हणतात. आणि आपल्याला सेवा करायची. तर ही निरपेक्ष सेवा, जो दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे ती नम्र हवी. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, एक वचन आहे, नमंती फलिनो वृक्षाः नमंती गुणिनो जनाः शुष्क वृक्षाक्ष मूर्खाश्च न नमंती कदाचन. जे फुलानं फळानं भरलेलं जे झाड असतं ते फळाच्या भाराने वाकतं, ते नम्र होतं. म्हणजे वाकलेलं झाड असतं, माफ करा, पण जे वाळलेलं झाड असतं ते नम्र नसतं, ते ताट उभं असतं, पण तेच पडतं, त्यालाच जाळतात. आणि म्हणून हा जो नम्र भाव असायला पाहिजे, नम्र व्यक्ती असायला पाहिजे, ती नम्र व्यक्तीच असते, ती समाजाप्रती कार्य करू शकत असते. आणि या नम्र भावाबरोबरच आपल्याकडे जो तिसरा जो गुण पाहिजे तो म्हणजे व्यक्ती अभ्यासपूर्ण हवी. उगाच विनाकारण आपल्याला एखादा ग्रामीण भागात काम करायचं आहे, एखादा गाव भागात काम करायचं आहे, तिथं गेलो आणि उगाच काहीतरी वाचून आलो आहे म्हणून त्या गावातल्या लोकांना शेतीचं ज्ञान जर पाजळत बसलो, ते पण काहीतरी चुकीचंच, तर त्याचा उपयोग नसतो. आणि म्हणून आपलं जे कार्य आहे त्यात निरपेक्ष भाव तर असायलाच हवा, नम्र भाव असायलाच हवा, आणि आपण अभ्यासपूर्ण असायला आहोत. या जगाच्या स्पर्धेत टिकताना परवाचीच गोष्ट आहे, आपल्या देशानं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारले. एक विकासाच्या दिशेनं एक शैक्षणिक व्यवस्था बळकट करण्याच्या दिशेनं हे पहिलं पाऊल आहे. आणि म्हणून हे अभ्यासपूर्णता ही जगाच्या तुलनेत आपली असायला हवी. आपला युवक अभ्यासात कमी नको, आपल्या युवकाला इंग्रजी भाषा यायला हवी, आपल्या युवकाला मराठी भाषा यायला हवी, आपल्या युवकाला स्वतःची मातृभाषा यायला हवी, आपल्या युवकाला हिंदी भाषा यायला हवी. आणि म्हणून हे सर्व जे ज्ञान आहे तो सर्व गुरूंना संपन्न होण्याच्या दिशेने त्यानं पावलं टाकायला हवी. काही जण प्रश्न विचारतात की आपला हा भारत देश आहे, त्यात इंग्रजी कशाला हवी, यावरून अनेक वाद होतात, यावरून अनेक राजकीय मतभेद आहेत. नाही मित्रांनो, सुभाषचंद्र बोस जितकी अस्खलित इंग्रजी बोलत होते तितकंच त्यांच्या मातृभाषेवर बंगालीवर प्रेम होतं. स्वामी विवेकानंद जितके अस्खलित इंग्रजी त्यांच्या भूमीत जाऊन त्यांनी शर्मिंदा केलं होतं, तितकंच ते अस्खलित स्वतःची मातृभाषा बोलायचे. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक ही अशी उदाहरणं आहेत की जी माणसं स्वतःच्या मातृभाषेवर तर प्रेम करतच होती, पण त्याचबरोबर जगाच्या ज्ञानाच्या बरोबरीसाठी जगाच्या स्पर्धेत उतरावं यासाठी त्या भाषेचंही त्यांना ज्ञान होतं. छत्रपती संभाजी महाराजांना अनेक भाषा अवगत होत्या, ते एक अगदी लहान वयात. आणि म्हणून या कार्यात आपण अभ्यासपूर्णही असायला हवं. आणि दुसरी गोष्ट जी मी सांगितली की नम्र भाव, या नम्र भावाला अभ्यासपूर्णतेची जर जोड असेल, सेवा जर निरपेक्ष असेल, आणि जो चौथा मुद्दा आता मी सांगणार आहे तो म्हणजे आशावादी पाहिजे. अनेकदा कार्य करताना आता बरेच जण इथं फेसबुक लाईव्हला उपस्थित आहेत, त्यांना मला सांगायला अगदी अभिमान वाटतो की समर्थ भारत परिवार या कोरोनाच्या काळात प्रत्यक्षपणे आम्ही कार्य जरी करत नसलो तरीसुद्धा इयत्ता 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे ऑनलाईन क्लासेस काहींचे होतात, काहींचे होत नाहीत, आणि अभ्यासाचा जो खंड पडला आहे त्यासाठी आम्ही प्रत्येक विषयातले तज्ज्ञ असलेले जे विद्यार्थी आहेत
त्यांना घेऊन आम्ही ते कार्य चालवतो. आम्ही अनेकांना मार्गदर्शन करतो, ऑनलाईन असेल किंवा आमच्या काही नोट्स असतील, प्रत्येकाचा ज्ञानाचा फायदा. प्रत्येकाला त्यामुळं किमान एक तरी मुद्दा, मी किमान म्हणतो, शिकणार बरेच आहेत, पण किमान एक तरी मुद्दा त्यांना नवीन शिकायला मिळतो या सुट्टीच्या काळात. आणि म्हणून आपल्याकडचं असलेलं ज्ञान इतरांना द्यायचं काम या समर्थ भारत परिवारामार्फत होतं आहे. आणि या चौथ्या मुद्द्याच्या वेळी हे उदाहरण सांगायचं कारण म्हणजे अनेकदा आम्हाला असे अनुभव येतात की काही विद्यार्थी क्लासला येतच नाहीत किंवा काही विद्यार्थी नुसती गुगल मीट चालू करून दुसरे काहीतरी उद्योग करत बसतात. तर अशा वेळी आशावादी राहणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी. हे बघा, समाजकार्य करताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याला मस्त वाटत असतं की समाजाप्रती माझं प्रेम आहे, समाजाप्रती माझी जबाबदारी आहे, पण ज्यांच्यासाठी आपण कार्य करतोय त्यांनी काय तुम्हाला घरी बोलवलेलं नसतं. अनेकदा गाव मोहिमेवर जायची जेव्हा वेळ येते तेव्हा आम्ही ग्राम स्वच्छता करत असतो, तेव्हा आम्ही गावकऱ्यांना आवाहन करतो की स्वच्छता करायला या. तेव्हा आमच्यातलेच कार्यकर्ते बरेच जण गावकऱ्यांना म्हणतात आम्ही तुमच्याच गावाची स्वच्छता करतोय, तुम्हालाच त्याची किंमत नाही आहे. गावकरी म्हणतात तुला कोणी यायला सांगितलं, इथं तुझं तू जा आणि चल ना, तुला करायचं तू झाड तो रस्ता. तर अशा वेळी निराश व्हायचं नसतं, कारण की समाजाला आपण महत्त्व पटवून द्यायचं, समाजाला आपण त्यांची जी कर्तव्य आहेत ती पटवून द्यायची. आणि अशा वेळी त्यांनी यायलाच पाहिजे. तुम्हाला हौस आहे समाजकार्य करायची, त्यांना नाही आहे. आणि म्हणून त्यांच्याप्रती जबाबदारी जागवणंसुद्धा हे आपलं कार्य. आणि म्हणून आशावादी राहणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी निराशा येत राहते, निराशा पदरी पडते, पण या निराशेवर सुद्धा मात करून आपण आपल्या उद्दिष्टाकडं वाटचाल केली पाहिजे. या संबंधित एक कथा आठवते. एकदा दोन संन्यासी, दोन तपस्वी तपश्चर्या करत असतात. त्यांना मोक्षप्राप्तीसाठी, त्यांना ईश्वराच्या दर्शनासाठी ते एका पायावर उभा राहतात. कथा काल्पनिक आहे. 500, 1000 ऊन वारा पाऊस इतकी वर्ष उभे राहिल्यानंतर सुद्धा ते दोघं तपस्वी करत असतात. त्यांचे खूप मनोबल त्यांचं अगदी बळकट असतं. आणि अखेर त्यांना देव प्रकट होतात. आणि देव प्रकट झाल्यावर ते पहिल्या तपस्व्याकडे जातात. ते म्हणतात, वत्सा मी प्रकट झालो, तुला मोक्षप्राप्ती होणार, खरं आत्ता होणार नाही. हे जे तू केलंस ते अजून 4 वेळा केलंस की मग तुला मोक्षप्राप्ती होणार. तो चिडतो तपस्वी. तो म्हणतो, अरे देवा, इतकी वर्ष, 500, 1000 वर्ष आम्ही तपश्चर्या केली, इतकी वर्ष एका पायावर थांबलो, काय नाही ते केलं, ऊन वारा पाऊस सगळ्या अडचणी सहन केल्या, आणि तू म्हणतोस अजून 4 वेळा करायचं. आणि तो त्याचं व्रत मोडतो. तो आहे त्या साधारण स्थितीवर येतो. जेव्हा तो देव दुसऱ्या तपस्वीकडे जातो, जो तपश्चर्या करत असतो, तो म्हणतो त्याला की पुढं जे झाड दिसतंय त्या झाडावर जितकी पानं आहेत तितके वर्ष अजून तुला तपश्चर्या करायची आहे. मित्रांनो, लक्षात येते, पहिल्या तपस्याला सांगितलेलं की तू आत्ता जेवढं केलं आहे त्याच्या 4 वर्ष अजून तुला फक्त जादा तपश्चर्या करायची आहे. आणि तो दुसऱ्या तपश्चर्याकडे जातो, तर पुढच्या झाडावर जेवढी पानं आहेत तितकी वर्ष तुला तपश्चर्या करायची आहे. तो दुसरा तपस्वी काय उत्तर देतो, तर तो असं उत्तर देतो की देवा, वा, मला ऐकून फार आनंद झाला. मी जे कार्य करतोय ते कार्याच्या योग्य मार्गावर आहे याची खात्री तुम्हाला पटवून दिलीस, आणि आत्ता केले, अजून तितकी वर्ष करायला काय हरकत आहे. आणि असं म्हणून तो त्याची तपश्चर्या चालू ठेवतो आणि त्या दुसऱ्याला मोक्ष मिळतो आणि तो पहिला मागं पडतो. मित्रांनो, याला म्हणतात आशावाद. आपण जे कार्य करतोय ते योग्य आहे, आपण जे कार्य करतोय ते योग्य दिशेनं आहे, पण फक्त आपल्यात संयम पाहिजे, आपल्यात एक आशावाद पाहिजे. आणि हा आशावाद, हा संयम असेल तर आपलं कार्य पूर्णत्वास जायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून या आपल्या समर्थ भारतात आपण काय प्रत्येकजण प्रत्येकाची समस्या सोडवायला, आता काही जण प्रश्न विचारत होते की समस्या सोडवायच्या म्हणजे नक्की काय करायचं, की प्रत्येकाचे जायचं आणि प्रत्येकाचं समस्या सोडवत बघायची असे का? तर नाही, प्रत्येकाला आपण ती समस्या सोडवण्यास सक्षम करायचं. प्रत्येकजण स्वतः समस्या सोडवायला त्याची सक्षमता वाढली पाहिजे, आणि या दृष्टीने आपण आपलं कार्य करायचं आहे. आणि म्हणून एक सांगायचं म्हणजे आपण जर स्वतः आपण कार्य केलं तर आपले समर्थ भारत परिवाराचे कार्यकर्तेच आपले ब्रँड ॲम्बॅसिडर होतील. आपल्याला कोणाच्या ब्रँड ॲम्बॅसिडरची गरज नाही आहे. आपण आपल्या कार्यातूनच दुसऱ्याला दाखवून देऊ शकू की हा समर्थ भारत परिवाराचा कार्यकर्ता आहे. नक्कीच समाज आपल्याकडे बघताना त्या दृष्टीनं बघेल, त्या आदर्शानं बघेल, त्या आदर्शत्वानं बघेल
आणि आपणच आपले ब्रँड ॲम्बॅसेडर होऊ. आणि म्हणून शेवटी एक वाक्य सांगतो की थिंक ग्लोबली आणि ॲक्ट लोकली. असं जर आपलं कार्य असेल तर आपण नक्की आपल्या ध्येयापर्यंत पोचू. काही जणांचे विचार अगदी महान असतात, नक्कीच काही जण हुशार असतात. जेव्हा आपण ग्राउंड लेवलवर कार्य करायला लागतो तेव्हा त्यांना अगदी जागतिक परिस्थिती आठवते, जग कुठं चाललं आहे. आता सध्याच्या काळात कोविडची मदत कार्य होती. अनेक जण आमचे सहकारी मित्र आमच्याबरोबर होते. तेव्हा आमचे सहकारी बरेच म्हणाले की अरे आसाममध्ये पूर आला आहे, तिथं आपलं कार्य केलं पाहिजे, तिथं हे केलं पाहिजे. पण जे तुझ्या भागात जी मदत करायची गरज आहे ती जर बाजूला सोडून जर मी तिथं गेलो किंवा मी जागतिक विचार घेऊन माझं स्वतः काही तर काम नसेल आणि नुसतं मोठमोठे जर मी जगाच्या तुलनेत जर विचार मांडायला लागलो तर त्याला अर्थ नसतो. आणि म्हणून आपण ग्लोबली विचार केला पाहिजे, थिंक ग्लोबली पण ॲक्ट लोकली. आपण आपल्या भागापासून आपले जो वातावरण आहे, आपला जो काय म्हणतात ते आपला जो परिवाराचा किंवा आपल्या समाजाचा जो घटक आहे मूलभूत, त्याच्यापासून आपण सुरुवात केली पाहिजे. मित्रांनो, अशातून आपली कृती जर अशी असेल, छत्रपती शिवाजी महाराज आपण बघितलं, प्रत्येक लढाईत ते स्वतः पुढे असायचे. जेव्हा जेव्हा बलिदान द्यायची वेळ आली, अगदी स्वतःच्या मुलाला सुद्धा त्यांनी औरंगजेबाकडे पाठवलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर अगदी स्वतःची मुलगी नेताजी पालकरांना देऊन त्यांना धर्मात घेतलेला आहे. अशा अनेक उदाहरणात स्वतःपासून त्यांनी सुरू ठेवलं. म्हणून ते मावळे त्यांचा आदर्श घेतात आणि म्हणून ते मावळे घडत गेले. म्हणूनच स्वराज्यप्रतीची इच्छा त्यांची प्रकट होत गेली. आणि याचाच अर्थ जर तुम्ही लक्षात घेतलात तर आपण जर स्वतःपासून जर कार्य चालू केलं तर प्रथम मी, ॲक्शन इज लाऊडर दॅन वर्ड्स असं म्हणतात, क्रियेविणं वाचाळता व्यर्थ आहे. आणि म्हणून जर क्रिया आपण जर सुरू केली आणि आपण या कार्यात जर लागलो तर नक्कीच आपण आपल्या जे ध्येय आहे, अंतिम ध्येय आहे समर्थ भारत, ह्याच्यापर्यंत पोचू शकू. आज इथं उपस्थित असलेले आणि माझं बोलणं ऐकलेले अनेक जे श्रोतावर्ग आहेत त्यांचं मी मनःपूर्वक आभार मानतो. आणि त्याचबरोबर समर्थ भारत परिवार जो आमचा समूह आहे त्यांच्यामार्फत त्यांनी आज मला बोलायला संधी दिली. मुळात मार्गदर्शन आमच्या समूहापुरतं होतं, पण माझी अशी इच्छा होती की जर ते सर्वांपर्यंत पोचलं, काही माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत, काही आमचे मित्रवर आहेत, परिचित आहेत, तर अशा अनेकांपर्यंत जर ते पोचलं, जर सगळ्यांनाच फायदा होईल, सगळ्यांनाच त्याचा लाभ होईल. आणि म्हणून हा जो भाग आहे कृतीतून समर्थ भारत, हा जो विचार आहे हा पोचवण्याचा मी प्रयत्न केला. समर्थ भारत परिवाराचा अजून एक उपक्रम जर तुम्हाला सांगायचं झालं तर नुकतंच मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्यानं आत्महत्या केली. मानसिक नैराश्याखाली येऊन आत्महत्या केली असं आत्तापर्यंतचं तरी संशोधन ते सांगते. आणि म्हणून त्या दृष्टीनं पावलं उचलत आम्ही एक मिशन स्माईल नावाचा एक उपक्रम चालू केला. अनेकदा युवक अवस्थेत अनेकांना नैराश्य येतं, करिअरमुळं, स्वतःच्या नातेसंबंधांमुळं. तर अशा सर्वांवर एक उपाय म्हणून एक मिशन स्माईल चालू केले, जेणेकरून एक मैत्रीपूर्ण मनमोकळा संवाद तुम्ही आमच्याशी, आमच्या कार्यकर्त्यांची एक टीम आहे, त्यातले काही लोकांनी त्यातला थोडाफार अभ्यास आहे, आणि म्हणून एक मैत्रीपूर्ण संवाद, एक सल्ला या नात्याने मिशन स्माईल उपक्रम आम्ही चालवतो आहे. आणि त्यामुळं तुम्ही भरघोस या लाईव्हला प्रतिसाद दिलात आणि उपक्रमालाही द्याल ही आशा व्यक्त करतो. आणि कृतीतून समर्थ भारत या माझ्या बोलण्याचा तुम्ही लाभ घेत पुढं स्वतःपासून चालू कराल याचं मी आशा व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.